भाजपाने आमचे उमेदवार पळवले असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी माघार घेतली आहे। आमदार बालाजी कल्याणकर भाजपवर भडकलेत। भाजपाच्या संकल्पनावरही त्यांनी टीका केली आहे। मात्र आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतो बा, आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून। त्यानेच आमच्याकडे आले, तुमचा बीफॉर्म द्या म्हणले शिवसेनेच्या, आम्ही त्यांच्यावर उभं राहतो म्हणले। पळवले मात्र नेमकं कुणा पळवले? तुम्ही पळवले म्हणताय, मात्र नाव सांगा। भाजपनं पळविले त्यांनी। आता प्रेस घेतला ना त्याचा, महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा। म्हणजे असं बीफॉर्म लावल्यानंतर पळवितात का माणसं? मनपा निवडणुकीच्या लढती आज स्पष्ट होणार आहेत। लढती स्पष्ट होताच उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे। आयोगाने दिलेल्या चिन्हातून एक चिन्ह निवडावं लागणार आहे। मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्याचे उमेदवारांसमोर आता आव्हान असेल। अमरावती महानगरपालिका निवडणूक एकूण 161 उमेदवारांची माघार। 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीचा दौरा करणार आहेत। भाजप प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून 402 इच्छुकांनी माघार घेतलेली आहे। 16 प्रभागातील 65 जागांसाठी 453 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। महायुतीतील मित्रपक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात, तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे। लातूरमध्ये बंडखोर ठाम आहेत, मात्र भाजप समोर आता आव्हान उभं राहिलेलं आहे। 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पत्रकार परिषदेत भाजपचे बंडखोर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। पनवेलमध्ये 6 नगरसेवक बिनविरोध। अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 18 क मध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 क मध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शिंदे यांनी उमेदवारी मागे घेतली। त्यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। निश्चित आनंद आहे। आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यांच्या समोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आता आम्हाला विजयाचा षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे। हे खरं आहे, भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे। त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।